नमस्कार मित्रांनो, इथे आपला महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्या मुलांसाठी 2 वेळचं अन्न मिळावं, त्याच्या परिवाराला 2 वेळचं अन्न मिळावं आणि त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसा उरावा यासाठी तो दिन रात्र मेहनत करतो आणि काही पैसा कमवतो. निसर्ग त्याला साथ देत नाही. यावर्षी त्याचं पीक वाहून गेलं तरीही तो न खचता अविरतपणे प्रयत्न करतोय आणि त्याच्या परिवारासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला विद्यार्थी वयाची 25-30 वर्ष हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, कारण फक्त 35-40 हजाराच्या नोकरीसाठी. एवढा संघर्ष विद्यार्थी आणि हे करताय. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशातील नेत्यांची मुलं किंवा नेते हजारो कोटींचा भ्रष्टाचार करताय आणि त्यावर तरीही काही कारवाई होत नाही. मित्रांनो, विचार करा, इथे 500 रुपये दिवसाला कमवण्यासाठी शेतकरी हा सकाळी 6 पासून तर संध्याकाळी 5 पर्यंत काम करतो. एवढं काम करून सुद्धा त्याला त्याचा घामाचा मोबदला मिळत नाही. आणि दुसरीकडे नेत्यांची मुलं शेकडो कोटींचा घोटाळा करताय. सर्वात मोठी शोकांतिका आहे. या नेत्यांकडे एवढा पैसा झालाय, एवढा भरमसाठ पैसा झालाय की एका नेत्याची संपत्ती जर बाहेर काढली तर अर्धा महाराष्ट्र हा सुखी आणि समृद्ध होईल. अर्ध्या महाराष्ट्रात काय, एका नेत्याचा घोटाळा काढला तर पूर्ण महाराष्ट्राची कर्जमाफी होईल. एवढा पैसा ह्या नेत्यांनी कमवून ठेवलाय. पण घोटाळा काढणार कोण बाहेर, हा मुळात प्रश्न. या नेत्यांवर साधी चौकशी सुद्धा होत नाही. ही सर्वात मोठी आणि भयंकर गोष्ट ही महाराष्ट्रासाठी आहे. धन्यवाद.